नमस्ते. योगेश कुटे लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी ॲक्शन केलेली आहे की त्याच्यामुळं मंत्री भरत गोगोले यांचा तिळपापड झालेला आहे. ती जी ॲक्शन होती ती ॲक्शन होती टॉवेलची. म्हणजे हा जो टॉवेल आहे, हा टॉवेल भरत गोगोले यांची ओळख बनवून राहिलेला आहे. आणि सभा असो, घर असो किंवा कुठे असो, तो टॉवेल आपल्या खांद्यावरती टाकूनच भरत गोगोले हे वावरत असतात. म्हणजे त्यांची ती एक आयडेंटिटी झालेली आहे. आणि त्याचाच एक नमुना दाखवत सुनील तटकरे यांनी गोगोले यांची मिमिक्री केलेली आहे. खरं तर या मिमिक्रीपेक्षाही दुसरा जो तटकरेने दणका दिलेला आहे तो गोगोले यांच्यासाठी जास्त खडतर आहे किंवा कठीण आहे. कारण मिमिक्री जर म्हटलं तरी ती त्या सभेपुरती आहे, पण शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला रायगडमध्ये फार सोपं वातावरण द्यायचं नाही असा चंगच मला वाटतं तटकरे यांनी मांडलेला आहे. आणि त्यातनंच जे भरत गोगोले यांचे पारंपरिक राजकीय विरोधक होते, ज्यांचं आणि तटकरे यांचंही फारसं कधी फार सख्य असं नव्हतं, ते माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांचा प्रवेश सुनील तटकरे यांनी घडवून आणलेला आहे. गोगावले आणि स्नेहल जगताप हे दोघे एकाच मतदारसंघातले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते म्हणजे 6 महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये गोगावले यांनी स्नेहल जगताप यांचा भरघोस अशा मतांनी पराभव केलेला होता. खरं तर स्नेहल जगताप या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी गेलेल्या होत्या, पण त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की रायगड जिल्ह्यामधली जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, त्या शिवसेनेला रायगडमध्ये आता खमक असं नेतृत्व राहिलेलं नाहीये. त्यामुळं भरत गोगोले, महेंद्र थोरवे हे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत, त्या एकनाथ शिंदे यांचंच वर्चस्व रायगड जिल्ह्यावरती शिवसेना म्हणून राहिलेलं आहे. त्याच्या विरोधात जो गट आहे तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे यांच्याशिवाय रायगडमध्ये पानही हलवू शकत नाहीत. त्यामुळंच मग ज्यांनी आपल्या वडिलांना विरोध केला काँग्रेसमध्ये असताना, त्याच तटकरे यांच्याशी स्नेहल जगताप यांना जुळून घ्यावं लागलेलं आहे. आणि तटकरे देखील यांना माहिती आहे की आपला जो राजकीय स्पर्धक आहे ते आता भरत गोगावले आहेत. याच भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री मिळू न देण्यासाठी जंग पाछाडलं होतं. याच तटकरे यांनी भरत गोगोले यांना ते देखील मिळू दिलेलं नाही. या दोघांमधला सामना हा काही महायुतीचं सरकार असतानाच होत नाहीये. जेव्हा 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं तेव्हा देखील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे रायगड जिल्ह्यामधले आमदार यांच्यामधला वाद प्रचंडरित्या उफाळला होता. सरकार जातं की राहतं अशा प्रकारची वातावरण निर्मिती झालेली होती. या वादामध्ये खुद्द शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर वातावरण निवळलं होतं. अजूनही तटकरे आणि गोगावले यांच्यामधला वाद संपलेला नाही. आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड अशी जोमाने कामाला लागलेली आहे आणि त्यासाठीच असे प्रवेश घडून आणले जात आहेत. स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा होत्या आणि जर पुन्हा संधी मिळाली तर जगताप यांच्या मदतीनं महाडमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याचं धोरण हे तटकरे यांचं असू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की रायगड जिल्हा परिषद देखील मोठी आहे. या रायगड जिल्हा परिषदेमध्ये तटकरे यांची सत्ता गेली अनेक वर्ष आहे. शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोडून तटकरे यांनी त्या ठिकाणी आपली ताकद प्रस्थापित केलेली आहे. या ताकदीला आव्हान देणारा नेता म्हणजे भरत गोगावले हेच आहे. मग त्यांना महाडमध्येच रोखण्यासाठी तटकरे यांनी स्नेहल जगताप यांना ताकद देण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच त्या ठिकाणी बोलून स्नेहल जगताप यांच्या पाठीशी पूर्ण राज्य सरकार किंवा अर्थ खातं, उपमुख्यमंत्री म्हणून खुद्द अजित पवार हे उभे असल्याचं वातावरण निर्मिती करण्यामध्ये तटकरे हे पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. आता राहिला मुद्दा हा टॉवेलचा, की गोगावले हे जे आहेत हे खरोखरी ग्रासरूटचे नेते आहेत. त्यामुळं अतिशय ते जनतेशी भेटताना किंवा मिसळताना देखील ते इनफॉर्मल असतात. त्याच्यामध्ये फारसा असा काही त्याच्यामध्ये तोरा नसतो. अनेकांनी अशी आठवण सांगितलेली आहे, जर गोगोले यांना भेटायला कोणी महाडमध्ये गेलं तर ते
टॉवेल जी आपण लुंगी गुंडाळतो, तर त्या अवस्थेत देखील गोगोले अनेकांना भेटत असतात, जनतेला भेटत असतात आणि त्यांची कामं मार्गी लावत असतात. आता हा जो टॉवेल आहे त्यांच्या खांद्यावर आलेला अनेक सभांमधून देखील आपल्याला दिसतो. तर ही जी सवय आहे त्यांना, ती सवय त्यांना मुंबईमध्ये जेव्हा ते कामगार म्हणून काम करत होते तेव्हापासूनची आहे आणि ही सवय त्यांनी राजकारणामध्ये मंत्री झाल्यानंतर देखील कायम ठेवलेली आहे. आता एखाद्याची जी सवय बनून जाते तीच सवय हे मिमिक्रीसाठीचं उत्तम उदाहरण ठरू शकतं. आता तटकरे यांनी ती मिमिक्री करून सभेचं लक्ष वेधलं, सभेमध्ये हाशा पिकवला. पण हे केवळ हाशा पिकवण्यापुरतं मर्यादित नाहीयेत, तर एकमेकांचे राजकीय पंख छाटण्याचं काम हे दोन नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये करणार आहेत. त्यामुळं आता हा जो टॉवेल आहे, हा टॉवेल तटकरे यांनी जो दाखवला आहे तो भरत गोगोले हे आता पुन्हा जोमानं फडकवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या प्रतिक्रिया देखील त्याच पद्धतीच्या आलेल्या आहेत. गोगोले यांच्या कन्येने देखील या टॉवेलचं उदाहरण देऊन तटकरे यांना डिवचलेलं आहे आणि आता गोगोले यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. त्यामुळं रायगडच्या आगामी राजकीय वादामध्ये हा टॉवेल आहे तो महत्वाची भूमिका बजावणार, याच्यामध्ये कोणताही वाद नाही. तर बघूया या रायगडमध्ये कोणाचं वर्चस्व राहणार. तटकरे पुन्हा आपलं जे अस्तित्व आहे ते वाढवणार की गोगोले त्याच्यामध्ये आव्हान देण्यामध्ये यशस्वी होणार, हे आपल्याला पुढच्या काळात पाहावं लागेल. पाहत राहा लेट्स टॉक मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.